राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनाकरता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत। त्यांच्या दौऱ्याकरता जय्यत तयारी प्रशासन आणि भाजपकडून करण्यात येते। मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी गडकरींच्या दौऱ्याबाबत एकमेकांच्या मानापमान नाट्यात रंगल्याचे दिसून येते। भाजपचे आमदार अनिल गोटेंनी काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील नदी किनाऱ्याच्या नवीन रस्ता कामांच्या उद्घाटनाकरता मुख्यमंत्री येतील अशी घोषणा केली होती। मात्र त्याआधीच केंद्रीय संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी नितीन गडकरींचा हा कार्यक्रम आयोजित केल्याने आमदार गोटे आणि डॉक्टर भामरे यांच्यात पुन्हा सुंदोप संधी सुरू झाली। गुहागर तालुक्यामधल्या तवसळागार काशीवंडेच्या समुद्र किनाऱ्यावर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आलाय। सकाळी समुद्रात 42 काठ्यांना चामड्याच्या चपला अडकवलेल्या दिसल्या। याशिवाय कापलेल्या कोंबड्या, नारळ, पपई, लिंबू, झेंडूची फुलं, अंडी, सीताफळ, सफरचंद, केळी, पेर, पेरू, अक्रोड, बदाम असं भरपूर साहित्य तिथे आढळलं। 7 ते 8 जणांच्या पायाचे ठसे दिसले। सागरी रक्षक दलात काम करणारे अवधूत पाटील आणि उमेश भाटकर यांना हा सर्व प्रकार नजरेला पडला। त्यामुळे सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। गुहागर पोलीस या अंधश्रद्धेच्या प्रकाराबाबतीत अधिक तपास करतायत। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या किल्लारी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमाकांत जाधवना 50,000ची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। या प्रकरणातील फिर्यादी एक शेतकरी आहे। या शेतकऱ्याचं सोयाबीन शेतातून अज्ञात व्यक्तीने चोरलं होतं, ज्याची तक्रार दाखल करून घेण्याकरता तसंच शेतीवादाचं प्रकरण मिटवण्याकरता किल्लारी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमाकांत जाधव यांनी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। यापैकी 50,000ची लाच किल्लारी पोलीस ठाण्यासमोर सरकारी रुग्णालय शेजारी स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले। दरम्यान लाचखोर पोलीस नाईक रमाकांत जाधव यांच्या विरोधात किल्लारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याला ताब्यात घेण्यात आलं। लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय। वडिलांनीच आपल्या सख्या मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून त्याच्या हत्येची सुपारी देऊन हत्या घडवून आणली। शहरातील बोधेनगर भागात राहणाऱ्या अमृत माणिक मुक्ता या 26 वर्षांच्या तरुणाची हत्या त्याचे वडील माणिक मुक्तांनी घडवून आणल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय। अमृत हा दारू पिऊन घरात धिंगाणा घालत होता, तसंच तो घरातल्या सदस्यांना मारहाण करायचा। सतत समजावून देखील अमृत ऐकत नसल्यानं कंपाऊंडर असलेले वडील माणिक यांनी अमृतचा काटा काढण्याची योजना आखली। त्यांनी मुलगा अमृतच्या हत्येची 4 लाखांची सुपारी दिली। अमृत मुक्ता हा 24 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला होता। 26 तारखेला शिवाजीनगर पोलिसात वडील माणिक मुक्ता यांनीच तक्रार दिली होती। पोलिसांनी तपास केला असता त्याचा मृतदेह अहमदपूरला सापडला। अधिक तपास केला असता 3 जणांनी मिळून त्याचा दोरीने गळावळून खून केल्याचं उघड झालं। त्या 3 खुन्यांना ताब्यात घेतलं असता अमृतच्या खुनाची सुपारी वडिलांनीच दिल्याचं त्यांनी कबूल केलं। गोंदिया जिल्ह्यातल्या आमगावमध्ये तहसीलदारांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली। अवैधरित्या साठवणूक केलेली वाळू मोठ्या प्रमाणावर जप्त केली। अमलगाव सालेकसा मार्गावर एकूण 5 ठिकाणी ही वाळू साठवणूक करून ठेवली होती। याची माहिती आमगावचे तहसीलदार साहेबराव राठोड यांना मिळताच त्यांनी आपल्या ताफ्यासह या ठिकाणी धाड टाकली आणि 70 ब्रास वाळू जप्त केली। तसंच जप्त केलेल्या वाळूची किंमत 1.5 लाखांच्या आसपास आहे। या कारवाईमुळे वाळू माफियांचं धाबं दणाणलं। संत मुक्ताईची पावनभूमी असलेल्या जळगावमध्ये आजपासून 11व्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाला सुरुवात झाली। 3 दिवसीय संमेलन चालणार आहे। त्यात भक्ती, नृत्य, मृदुंग, सोलो, भारूड तसंच व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय आखाडा षडदर्शन परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वतींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। वारकरी संगीत हेच महाराष्ट्राचा अभिजात संगीत आहे। आजच्या पिढीला या संगीताची महती कळावी यासाठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं संमेलनाध्यक्ष स्वामी डॉक्टर तुळशीराम गुट्टे यांनी सांगितलं। संमेलनापूर्वी सकाळी जुन्या जळगावमधील विठ्ठल मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत वाद्यपूजन तसंच ग्रंथदिंडी काढण्यात आली। या संमेलनाला आमंत्रित करण्यात आलेल्या सरकारमधील आजी माजी मंत्री तसंच खासदारांनी मात्र या संमेलनाकडे पाठ फिरवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।